social activities, and he is working as the director of Samvad Rehabilitation Center. Doctor organized a cycle rally from Ahmednagar to Chennai, the theme for which was A Way from Reality to Dream. Doctor also published its report to Honorable ex-President Dr. APJ Abdul Kalam. He also worked on de-addiction, infant and maternal mortality rate, hypnotherapy, etc. He is now working in COVID-19 Pune helpline for COVID-19 affected people. We welcome Dr. Kiran Chauhan to conduct a session on how to live a stress-free life. I invite you, sir, to take over the session. Hello, am I audible? Hello. Yes, sir. Yeah. Thank you, Saloni मॅडम, शंतनू सर. सर्वप्रथम सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. आणि या डिजिटल व्यासपीठवर मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आपण सेशनला स्टार्ट करूया. बेसिक सेशन स्टार्ट करण्याआधी मी सगळ्यांना एक सिनारिओ सांगतो. थोडासा इंटरॅक्टिव्ह सेशन करण्याचा प्रयत्न करा. मला कमेंट सेक्शन मध्ये जरी तुम्ही मेसेज केले तरी चालतील. ठीक आहे. सिनारिओ असा आहे, एक नवीन लग्न झालेलं जोडपं आहे. साधारण 1 वर्ष झालंय लग्नाला. त्यांना एक मूल जन्माला आलं. मूल जन्माला आल्यानंतर 10 दिवसांनी त्या बाळाला खूप ताप येतो. त्या बाळाची आई तिच्या आईला फोन करते की अगं माझ्या बाळाला ताप आलाय, तर मी काय करू. आपल्या इथं बरेच जण असे असतात की थोरा मोठ्यांचे सल्ले घेण्यासाठी सगळ्यात पहिले पुढे सरसावतात. तर अशा कंडिशन मध्ये त्या बाळाची आई म्हणते, बाळाची आजी म्हणते बाळाच्या आईला की काही अडचण नाही बेटा, जे लहान मुलं असतात त्यांना ताप वगैरे येतो जातो, त्यामुळे असं घाबरण्याचं काही कारण नाहीये. तर तू काय त्याचं टेन्शन घेऊ नकोस, तू थोडी रिलॅक्स राहा, असं बाळाची आजी बाळाच्या आईला सांगते. पण त्या रात्री काय होतं, बाळाचा ताप भरपूर वाढतो आणि सकाळी बाळ तापाने फणफणलेलं असतं. अशा वेळेत त्या बाळाची आई त्या बाळाला घेऊन हॉस्पिटलला जाते आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्या बाळाची कंडिशन बघून त्या आईला बोलतात. सिनारिओ हा आहे इथपर्यंतच. यामध्ये मला फक्त तुमच्याकडून एवढं अपेक्षित आहे की चूक कोणाची आहे. यामध्ये बाळाच्या आईची चूक आहे की बाळाच्या आजीची की डॉक्टरची किंवा इतर काही. मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जर सांगितलं तर थोडंसं मला रिप्लाय द्यायला बरं पडेल. आईची, ओके. बरोबर, आईची. ठीक आहे. मॅक्सिमम लोकांचं हेच म्हणणं आहे की बाळाच्या आईची चूक आहे. याला कारण काय? याला कारण आपल्या समाजामध्ये जे पसरलेला जो अनअवेअरनेस आहे किंवा मेडिकल हेल्थ संदर्भात जी जागृती लोकांमध्ये नाहीये, त्याचं एक हे महत्वाचं कारण आहे. दुसरी म्हणजे आपली समाज संस्कृती. आपण आपल्या थोड्या मोठ्यांचा आदर करतो,
त्या आदरापोटी सुद्धा आपण असं समजतो की ठीक आहे, त्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिले, त्यांच्याकडे अनुभव मोठा आहे, पण त्यांचा अनुभव प्रत्येक वेळेसच कामी येतो असं नसतो. साधारण हीच परिस्थिती असते मानसिक आरोग्याबाबत. ठीक आहे, मानसिक आरोग्यामध्ये सुद्धा एक गोष्ट अशी असते, लेट्स से एक विचार करूया, गावातला एक मुलगा आहे किंवा आपल्या कॉलनीतला किंवा आपल्या आजूबाजूचा एक मुलगा आहे. घरातले लोक म्हणायला लागतात की बाबा मुलगा विचित्र वागतोय, मुलगा विचित्र वागतोय असं म्हणल्यावर, साधारण वयात आलेला मुलगा आहे, त्याला विचित्र वागतोय असं म्हणल्यावर लोक सल्ले काय देतात आपल्याला? लोक असे सल्ले देतात की त्या मुलाचं लग्न करून टाका, जरा जबाबदारीची जाणीव आली की पोरग जागेवर येईल. ठीक आहे, ज्यावेळेस मुलाचं लग्न होतं आणि बायको घरात येते तरी सुद्धा मुलगा जागेवर येत नाही. अशा वेळेस लोक काय सल्ले देतात की बाबा एक लहान मूल होऊ दे, बाळ होऊ दे, बाळाची जबाबदारी पडल्यावर मुलगा जागेवर येईल, मुलगा सुधारेल, जबाबदारीची जाणीव होईल. अशा वेळेस पुढचं पाऊल घेऊन बाळ सुद्धा जन्माला येतं, पण परिस्थिती काही सुधारत नाही. अशा वेळेस पुढचा सल्ला येतो डिवोर्स पर्यंतचा. डिवोर्स पर्यंत आल्यावर सुद्धा लोक सुधारत नाहीत, सल्ले देणं चालूच राहतं. पण यामध्ये असा सल्ला कोणीच देत नाही की तुम्ही एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवा किंवा याची मानसिक परिस्थिती काय, याचं मानसिक स्वास्थ्य तपासा, कदाचित त्याच्यात जर प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे सुद्धा ही कंडिशन येऊ शकेल. अशा प्रकारचे सल्ले देणारे आपल्याकडं फार कमी आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच की मानसिक आरोग्याबद्दल असणारा स्टिग्मा, मानसिक आरोग्याबद्दल असणारा अनअवेअरनेस, या गोष्टींमुळं आपल्याकडे ही परिस्थिती खूप कॉमनली अनुभवायला मिळते. बरेच जण असतात आपल्यातले, बरेच जण असे संवाद पण ऐकतात की कोणातरी शेजारचा जो व्यक्ती आहे तो खूपच डिस्टर्ब आहे, त्याचा जॉब सोडून तो घरी बसला आहे. आपल्या नात्यातलं कोणीतरी एक असतं की व्यक्ती सतत भांडत असते लोकांशी. आपल्या आजूबाजूचा कोणीतरी परिसरातला व्यक्ती असतं, माहितीतली व्यक्ती असतं, त्याच्याबद्दल असं आपण म्हणतो की यार ही व्यक्ती सारखा संशय घेते, किंवा अशा प्रकारचे बरेचसे संवाद आपल्याला कानावर येत असतात. अशा वेळेस आपण काय करतो, आपल्यातल्या बऱ्याच जणांना विषय चघळायची सवय असते. रादर त्या व्यक्तीला आपल्याला जर मदत करता आली तर ती गोष्ट इम्प्रूव्ह होऊ शकते, असं साधारण सगळी गोष्ट आहे. ठीक आहे, हा ओव्हरऑल सिनारी होता. आपण आता स्लाइड शेअरिंग कडे जाऊया. मी स्क्रीन शेअर करतोय. सलोनी मॅम, ऑडिबल आहे ना मी? हॅलो, Yes, sir, you are audible. Yes. आजचा आपला मेन मुद्दा पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. दिस इज स्मॉल इंट्रोडक्शन. सलोनी मॅडमनी सांगितलंच आहे. बेसिकली सोशल बॅकग्राऊंड असल्यामुळे सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि बाय प्रोफेशन सायकियाट्रिस्ट आहे. जी एनजीओ मी एस्टॅब्लिश केली होती, एमबीबीएसच्या 3rd इयरला एनजीओ मी एस्टॅब्लिश केली होती, जी रुरल डेव्हलपमेंट, एज्युकेशन, युथ डेव्हलपमेंटवर काम करते. आणि आत्ताचं जे संवाद आमचं रिहॅब सेंटर आहे त्याचं बेसिक जी थीम आहे, संवाद इज जस्ट ॲक्रोनिम फॉर सोसायटी ऑफ आयुर्वेदा मेंटल वेलनेस अँड डी ॲडिक्शन, जी इन जनरल मेंटल हेल्थ मध्ये काम करते आणि कम्युनिटी सायकियाट्री मध्ये काम करते. ठीक आहे, सेशन थोडासा कदाचित टेक्निकल होऊ शकतो, बोर होऊ शकतो, पण मी जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करेल. येस, व्हॉट इज मेंटल हेल्थ? WHOच्या डेफिनेशन नुसार इट इज अ स्टेट ऑफ वेल-बिंग इन विच द इंडिव्हिज्युअल रिअलाइजेस हिज और हर abilities which can cope with the normal stresses of life, can work productively and fruitfully, and is able to make a contribution to his or her community. It includes emotional, psychological and social well-being. ठीक आहे, मेंटल हेल्थचा सिनेरिओ लक्षात आलाय. अपार्ट फ्रॉम फिजिकल हेल्थ, आपल्या शरीरातली अशी मानसिक स्थिती जी आपण डे टू डे स्ट्रेस फेस करतो, ते स्ट्रेस फेस करताना आपण ज्या पद्धतीने कोपअप होतो किंवा जे मेकॅनिझम आपण अडॅप्ट करतो, त्या प्रोसेसला मेंटल हेल्थ आपण म्हणू शकतो. मेंटल हेल्थ मध्ये 2 पद्धतीचे असतात.
एक पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ आणि निगेटिव्ह मेंटल हेल्थ. निगेटिव्ह मेंटल हेल्थ आपल्याला बऱ्याच पद्धतीने माहिती आहे, नावं ठेवणं, बाकीच्या गोष्टींचा विचार करणं, संशय वृत्ती, अशा निगेटिव्ह गोष्टींमध्ये निगेटिव्ह मेंटल हेल्थ जाते. आपण थोडंसं फोकस करूया पॉझिटिव्ह मेंटल हेल्थवर. पॉझिटिव्ह मेंटल हेल्थचे 5 पर्स्पेक्टिव्ह आहेत. त्यामध्ये सेल्फ ऍक्सेप्टन्स, आत्मस्वीकृती. बरेचसे प्रॉब्लेम्स जे असतात ते आपण न स्वीकारल्यामुळे जास्त वाढलेले असतात. मग त्यामध्ये बरेच कुठल्याही गोष्टी येऊ शकतील. त्या गोष्टींची जर स्वीकृती केली, जर वास्तविकतेला आपण स्वीकारलं, तर आपले बरेचसे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होऊ शकतात. त्यामुळे सेल्फ ऍक्सेप्टन्स, आत्मस्वीकृती ही खूप महत्वाची आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो सेल्फ इफिकसीचा मुद्दा आहे, आत्मसक्षमता. आपली ॲबिलिटी जी आहे, आपण कुठल्या पद्धतीने कोप अप करू शकतो, किती स्ट्रेस हँडल करू शकतो, आपली सक्षमता कशा पद्धतीने वाढवायची, यावर आपण ज्या पद्धतीने काम करतो किंवा जसे काम करतो याला आपण सेल्फ इफिकसी म्हणू शकतो. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा पॉझिटिव्ह इंटरपर्सनल रिलेशनशिप्स, सकारात्मक नातेसंबंध. यामध्ये नातेसंबंध कोणासोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबतचे असतील, आपल्या आई वडिलांसोबतचे असतील, आपल्या जोडीदारासोबतचे असतील आणि अजून बरेच काही. हे जर इंटरपर्सनल रिलेशन प्रॉपर डायलॉग थ्रू होत असतील, ज्यामध्ये चांगला संवाद असेल, चांगलं कम्युनिकेशन असेल, तर ते सकारात्मक नातेसंबंध आपल्याला खूप मेंटल स्ट्रेंथ देऊन जातात. चौथं, हेल्दी कोपिंग मेकॅनिझम. कुठलाही स्ट्रेस अडॅप्ट करण्यासाठी आपली बॉडी 2 पद्धतीने कोपिंग स्टाईल वापरत असते, एक हेल्दी कोपिंग स्टाईल आणि एक अनहेल्दी कोपिंग स्टाईल. अनहेल्दी मध्ये तुमचं सिगारेट, गुटखा, दारू, इतर काही ऍडिक्शन्स किंवा बाकीच्या चुकीच्या सवयी या आपण कन्सिडर करता येतील. आणि हेल्दी कोपिंग मेकॅनिझम मध्ये तुमचा एक्सरसाइज असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल, वाचन असेल, अदर काही टेक्निक्स असतील ते आपण बघूया, त्या गोष्टी फॉलो करता येतात. ठीक आहे. आणि सोशल ऍक्सेप्टन्स आणि इंटिग्रेशन. एखादा व्यक्ती जर मेंटली डिस्ट्रेस्ड आहे, तर आपली त्या व्यक्तीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या समाजात असतो. पण रादर त्या व्यक्तीला चुकीच्या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज आहे, ही जर स्वीकृती आपण केली समाजात, ही स्वीकृती जर वटवण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच ती मेंटल हेल्थ, पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज स्ट्रेस, हा आपला महत्वाचा मुद्दा आहे. सिंपल भाषेत सांगायचं झालं, इट इज एक्सेसिव्ह डिमांड ऑन बॉडीज कोपिंग मेकॅनिझम ड्यू टू फिजिकल ऑर सायकोलॉजिकल इव्हेंट्स. ऑर एल्स याला आपण अशा पद्धतीने बघू शकतो, इट इज बॉडीज रिॲक्शन टू एनी चेंज दॅट रिक्वायर अन ऍडजस्टमेंट ऑर रिस्पॉन्स. द बॉडी रिॲक्ट टू दीज चेंजेस विथ फिजिकल, मेंटल अँड इमोशनल रिस्पॉन्सेस. साधी गोष्ट आहे, कुठली गोष्ट ज्यावेळेस आपण अडॉप्ट करतो, आता आपल्याकडे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, बाहेरून आलेले असतात, हॉस्टेलवर राहायचं असतं, इन फ्युचर पण वेगवेगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करणार असतो. त्यावेळेस जे अडॅप्टेशन मेकॅनिझम असतं ते खूप महत्वाचं असतं. ते चेंजेस ऍक्सेप्ट करताना, ते चेंजेस ऍडजस्ट करताना बॉडी जे रिस्पॉन्सेस देते किंवा बॉडी जे रिस्पॉन्सेस फील करते, त्याला आपण स्ट्रेस म्हणू शकतो. ठीक आहे. तर स्ट्रेस हा फक्त चुकीचाच असतो का? फक्त निगेटिव्ह साईडनी स्ट्रेस घ्यावा का? मला थोडं कमेंटमध्ये उत्तर दिलं बरं पडेल. हॅलो. ठीक. तर नाही, स्ट्रेसचे 2 प्रकार असतात, एक यू स्ट्रेस आणि दुसरा डिस्ट्रेस असतो. यू स्ट्रेस मध्ये पॉझिटिव्ह स्ट्रेस, एक्झाम स्ट्रेस आणि वर्क बेस्ड रिवॉर्ड स्ट्रेस. यू स्ट्रेस हा बेसिकली पॉझिटिव्ह स्ट्रेस असतो, जो आपला एक्झाम साठीचा जो स्ट्रेस असतो तो मॅन्डेटरी असतो. जर त्याबद्दल जर आपण स्ट्रेस घेतला नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तो पॉझिटिव्ह स्ट्रेस असतो. परफॉर्मन्स, एक सर्टन लिमिटेशन परफॉर्मन्स स्ट्रेस सुद्धा महत्वाचा असतो, अदरवाईज आपलं पोटेन्शियल तिथे बूस्ट होऊ शकत नाही.
आणि जर एखाद्या कामाचं किंवा एक्झाम नंतर जे काही रिवॉर्ड्स भेटणार असतात त्याबद्दलचा जर स्ट्रेस आपल्याला असेल तर तो सुद्धा महत्वाचा असतो काम करण्यासाठीचा. ठीक आहे, तर तो असतो यू स्ट्रेस, पॉझिटिव्ह स्ट्रेस, ज्याला आपण चांगल्या पद्धतीचा स्ट्रेस म्हणूया. आणि तो स्ट्रेस आपल्याला नॉर्मल लिव्हिंगसाठी किंवा प्रोग्रेससाठी आपल्याला गरजेचा असतो. दुसरा मुद्दा जर विचार केला तर त्यामध्ये डिस्ट्रेस येतो, जो की चुकीचा असतो. यामध्ये एक्सेसिव्ह स्ट्रेस, एखादी गोष्ट असेल, सपोज एक्झाम द्यायची असेल, इंटरव्ह्यू द्यायचा असेल, कुठल्याही कामाचा प्रेशर असेल, जर त्याबद्दलचा एक्सेसिव्ह स्ट्रेस घेतला, एक्सेसिव्ह रिॲक्शन त्या गोष्टीला दिली, किंवा याही व्यतिरिक्त कुठलाच स्ट्रेस घेतला नाही, त्या गोष्टीचा काही विचारच केला नाही, तरी सुद्धा तो निगेटिव्ह स्ट्रेसमध्ये आपल्याला म्हणता येतो, डिस्ट्रेसमध्ये आपल्याला म्हणता येतो. पण या एक्सेसिव्ह स्ट्रेसमुळे किंवा नो स्ट्रेसमुळे सुद्धा इट लीड्स टू फिजिकल अँड मेंटल हेल्थ, जे की आपल्या पूर्ण प्रोग्रेसला खाली आणू शकतं. मेजर सोर्सेस ऑफ स्ट्रेस, हा स्ट्रेस जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने येतो, वेगवेगळ्या सोर्सेस कडून आपल्याला येतो. ते स्ट्रेसचे जे सोर्सेस आहेत ते थोडेसे आपण बघूया. सगळ्यात पहिला एन्व्हायरमेंटल एलिमेंट्स, पॅन्डेमिक अँड इपिडेमिक डिसीजेस. सध्याचा कोविड-19 ही सिच्युएशन जी पॅन्डेमिक आहे हा एन्व्हायरमेंटल एलिमेंटचा भाग आहे. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण कम्युनिटी सफर होत आहे आणि प्रत्येक जण एक पर्टिक्युलर स्ट्रेस करून जातोय. आपलं फ्युचर काय असेल, आपली लाईफस्टाईल कशी आहे, जे आपण अडॉप्ट करतोय न्यू नॉर्मल स्टाईल, ती अडॉप्ट करताना सुद्धा आपल्याला स्ट्रेस जाणवतोय. कुठलीही गोष्ट करताना धास्ती जाणवते. हा एन्व्हायरमेंटल एलिमेंट्सचा भाग झाला. दुसरं नॅचरल कॅलॅमिटीज लाईक अर्थक्वेक, फ्लड, या गोष्टीमुळे जो स्ट्रेस समाजामध्ये निर्माण होतो त्याला सुद्धा आपण एन्व्हायरमेंट एलिमेंटचा भाग म्हणू शकतो. दुसऱ्या टाईपचे जे सोर्सेस आहेत फिजिओलॉजिकल एलिमेंट्स, यामध्ये स्ट्रेस जनरेट होण्याची कारणं कुठली, ही खूप कॉमन कारण आहे. एक लॅक ऑफ एक्सरसाइज, कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज नसेल, पुअर न्यूट्रिशन, जंक फूड असेल किंवा लॅक ऑफ हेल्दी न्यूट्रिशन असेल, तर या गोष्टीमुळे सुद्धा स्ट्रेस क्रिएट होऊ शकतो. सततचा आजारपण, इलनेस असेल, रात्री झोप न होणे किंवा झोपेमध्ये सतत डिस्टर्बन्स होणे, स्लीप डिस्टर्बन्स आणि डिस्टर्ब फिजिकल मेटाबॉलिझम, या सगळ्या गोष्टींमुळे होणारा शरीरावरचा ताण, यामुळे जो निर्माण होतो स्ट्रेस, त्याला फिजिओलॉजिकल एलिमेंट्स कारणीभूत ठरतात. पुढचा टाईप आहे इमोशनल एलिमेंट्स. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आजच्या काळामध्ये, ज्याला आपण जास्त स्ट्रेस करायला हवं. एक ओव्हरबर्डन विथ एक्सपेक्टेशन्स. जी मुलं असतात, जी स्टुडंट स्टुडंट फेजमध्ये असतात, त्यांच्यावर एक तर स्वतःकडून खूप जास्त एक्सपेक्टेशन असतात, दुसरे पालकांकडून एक्सपेक्टेशन असतात, टीचर्स कडून सुद्धा एक्सपेक्टेशन्स असतात. एक्सपेक्टेशन्स चुकीची नाहीत, पण या गोष्टींचं बर्डन घेऊन जर काम केलं तर नक्कीच डिस्ट्रेसमध्ये जाण्याची वेळ येते. दुसरं फायनान्शियल डिस्ट्रेस. कोविडच्या सिच्युएशनमध्ये बरीच कुटुंब फायनान्शियल डिस्ट्रेसमध्ये गेले. त्या पद्धतीचा फायनान्शियल डिस्ट्रेस जो आहे तो आपल्या इमोशनल स्ट्रेसला कारणीभूत ठरू शकतो. स्ट्रेसफुल इव्हेंट्स, लग्न, डिवोर्स, प्रेग्नन्सी, सिकनेस, फॅमिली कॉन्फ्लिक्ट, हे जेवढे काही इव्हेंट्स आहेत, म्हणजे चांगले पण इव्हेंट्स आणि वाईट पण इव्हेंट्स, यामुळे सुद्धा मनावर ताण निर्माण होतो किंवा स्ट्रेस आपल्या शरीरावर येऊ शकतो. वरीड अबाउट फ्युचर, ब्लेम गेम, नावं ठेवणं, फेल्युअर्स आणि लॅक ऑफ सेल्फ इस्टीम. These are some crucial points regarding to the emotional elements with respect to stress. ठीक आहे, हाऊ ब्रेन वर्क्स ड्युरिंग द स्ट्रेस. आपल्याला 3 इथं पॉइंट दिसतात, अमिगडाला, कॉर्टेक्स आणि न्यू कॉर्टेक्स. जास्त टेक्निकल मध्ये जात नाही, पण एक सिंपल सांगतो. सगळ्यांनी आपला हात जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा. 1 मिनिटात फक्त तुम्हाला मी सांगतो की अमिगडाला काय आहे, कॉर्टेक्स आणि न्यू कॉर्टेक्स काय. हा जर हात आपण असा ठेवला, अंगठा हात घ्यायचा आणि मूठ झाकली, हा जो पोर्शन आहे हा आपल्या मेंदूचा जो पूर्ण भाग आहे. आणि ज्या पोझिशनला आपला अंगठा राहिलाय ती पोझिशन ही अमिगडालाची पोझिशन आहे. काय आहे अमिगडाला हे आपण बघूया. ठीक आहे, अमिगडाला हा आपल्या बॉडीमधला, आपल्या ब्रेन मधला असा पोर्शन आहे की जो आपल्या शरीरामध्ये राग, भीती, दुःख या पद्धतीचे रिॲक्शन्स जनरेट करतो.
अँगर, फिअर अँड सॅडनेस. जर हा अमिगडाला आहे तो जर आपल्या शरीरातला स्टेबल राहिला तर आपल्या इमोशन्स ज्या असतात त्या खूप शांत आणि रिलॅक्स असतात. पण जर अमिगडाला अनस्टेबल झाला तर आपल्या शरीरातल्या रिॲक्शन वेगवेगळ्या पद्धतीच्या निर्माण होतात. 3 पद्धतीने जनरल व्यक्ती, कुठलीही व्यक्ती रिस्पॉन्ड करत असते सिच्युएशनला. त्यामध्ये 3F फॉर्म्युला असतो. पहिला F फॉर फाईट. लेट्स एक कन्सिडर करूया, आपल्या समोर आपण एका रूम मध्ये आहोत आणि आपल्या समोर एक साप आलाय. तर 3 पद्धतीने आपण कसं रिस्पॉन्स करू. एक, जर आपल्याला साप पकडण्याची टेक्निक माहिती असेल किंवा त्याची भीती वाटत नसेल किंवा आपण त्या गोष्टीला यूज टू असू तर फाईट हा रिस्पॉन्स आपण देऊ, त्या सापाला पकडू आणि साईडला ठेवून देऊ. दुसरा, आपल्याला जर स्पेस मिळते, जागा मिळते त्या सापापासून वाचण्याची, तर आपण फ्लाईट हा ऑप्शन चूज करू. आणि तिसरा, फ्राईट, ही भीतीने जागेवरच स्तब्ध होऊन जाऊ. अशा 3 पद्धतीने जे रिस्पॉन्स येतात ते सर्व रिस्पॉन्स आपल्या शरीरातला अमिगडाला हा पोर्शन जो असतो तो देत असतो. याला शांत ठेवलं की आपल्या बॉडीचे इमोशन्स नॉर्मलाइज किंवा रिलॅक्स राहू शकतात. आणि कॉर्टेक्स आणि न्यू कॉर्टेक्स जो भाग आहे तो आपल्या बाकीच्या बॉडीच्या अदर रिएक्शन्स कंट्रोल करतो. अबाउट हार्मोन्स, जास्त टेक्निकल मध्ये जात नाही, पण यामध्ये कॉर्टिसोल आणि नॉरएपिनेफ्रिन हे जे हॉर्मोन्स असतात, ज्यावेळेस अमिगडाला अनस्टेबल असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल आणि इपिनेफ्रिन हे 2 हार्मोन सिक्रेट होतात. हे हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर जी स्ट्रेस लेवल असते ती स्ट्रेस लेवल आपल्या शरीरातली वाढते आणि पर्यायीने याचे साईड इफेक्ट्स म्हणजे हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर वाढणं, ब्लड शुगर वाढणं, अनस्टेबल कोलेस्टेरॉल आणि दुसरे शारीरिक आजार यामध्ये होऊ शकते. त्यामुळे कॉर्टिसॉल आणि इपिनेफ्रिन या हार्मोन्सची लेवल कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा रेग्युलेट करणं हे खूप महत्वाचं असतं. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्ट्रेस, याचे परिणाम काय काय आहेत. 3 टाईप मध्ये आपण त्याला डिवाइड करूया, फिजिकल, इंटेलेक्च्युअल आणि इमोशनल. फिजिकल कॉन्सिक्वेन्सेस मध्ये मी आताच सांगितलं, स्ट्रेसमुळे होणारे कॉन्सिक्वेन्सेस, हेडेक, डोकं दुखणं, बीपी वाढणं, हायपर टेन्शन, पचनाच्या समस्या, सोमॅटिक पेन. सोमॅटिक पेन म्हणजे आजार मानसिक असतो पण लक्षणं शारीरिक दिसतात, त्या पद्धतीने सोमॅटिक पेन, अल्सर, अस्थमा, सोरायसिस या पद्धतीचे रिएक्शन किंवा या पद्धतीचे सिम्पटम्स किंवा डिसीजेस आपल्याला फिजिकल कॉन्सिक्वेन्सेस, स्ट्रेसच्या फिजिकल कॉन्सिक्वेन्सेस मध्ये दिसू शकतात. दुसरं, इंटेलेक्च्युअल कॉन्सिक्वेन्सेस. खूप स्ट्रेस आला तर काय होऊ शकतं, लॅक ऑफ सेल्फ इस्टीम, स्वतःचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला डिसिजन मेकिंग करता येत नाही, कुठल्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, आणि आपला परफॉर्मन्स जो आहे तो पुअर होऊन जातो किंवा कॉम्प्रोमाइज होऊन जातो. हे इंटेलेक्च्युअल कॉन्सिक्वेन्सेस झाले. तिसरं, इमोशनल कॉन्सिक्वेन्सेस. ज्यावेळेस आपल्याला स्ट्रेस होतो त्यावेळेस आपली बॉडी वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करते. काहींना एन्झायटी, काही जण एकदम डिप्रेशन मध्ये जातात, उदास वाटायला लागतं, भीती वाटायला लागते, काहींची चिडचिड व्हायला लागते, इम्पल्सिव्ह होतात, अविश्वास, लोकांवर, समोरच्यावर आपला अविश्वास वाढतो, काही जण एकटे राहण्याचा विचार करतात, किंवा स्ट्रेस जर खूप जास्त असेल किंवा त्याचा ताण जर खूप वाढला असेल तर सुसायडल आयडिएशन्स, स्वतःला इजा करण्याचे, आत्महत्येचे विचार सुद्धा येऊ शकतात. इतका माणूस स्ट्रेसमुळे इमोशनल डिस्टर्ब होतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हाऊ वी रिप्रेस आर इमोशन्स. आणि जनरली आपण बऱ्यापैकी हे करत असतो. त्यातल्या त्यात भारत ही जी आहे ती पॅट्रियार्कल सोसायटी आहे, पुरुष प्रधान संस्कृती. अशा ठिकाणी मॅक्सिमम वेळा काय होतं, स्त्रिया जनरली बोलतात पण जे पुरुष असतात ते आपल्या आपल्याला जे काही आपल्यावर जो काही स्ट्रेस आहे, जो काही ताण आपल्याला आहे तो शक्यतो इग्नोर करायचा प्रयत्न करतात. कारण काय, तर लोक काय म्हणतील. आपण जर लोकांना वाटलो की आपण मेंटली वीक आहोत, आपल्याला स्ट्रेस आहे, तर त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला जाईल अशी एक सारखी भीती लोकांच्या मनात असते. त्यामुळं जनरली काय होतं, इग्नोरन्स ऑफ फिलिंग्स, ज्या फिलिंग्स आहेत आपल्याला, ज्या स्ट्रेसच्या भावना आहेत त्या आपण इग्नोर करायचा प्रयत्न करतो आणि अल्टिमेटली त्या सप्रेस करतो. दुसरं, प्रिटेंडिंग समथिंग हॅज नॉट हॅपन, असं दाखवतो की काही झालंच नाहीये. ठीक आहे, ड्युअल फेसेस, म्हणजे समोर दाखवायचं काही झालं नाही पण आतून मनातून सगळी खळबळ चालूच आहे. तिसरी गोष्ट, कॉन्स्टंट सेल्फ अनालायझिंग. या स्ट्रेसच्या गोष्टीमुळे आपण आपला परफॉर्मन्स कसा इन्क्रीज करायचा या नादामध्ये
आपण स्वतःला सारखं चेक करत असतो की आता हे चुकलंय का, हे बरोबर आहे का, हे चुकलंय का, हे बरोबर आहे का. या गोष्टीमुळे सुद्धा अनड्यू आपण स्ट्रेस वाढवत जातो. बरिंग अंडर द मास्क ऑफ पीस अँड लव्ह, जसं आता सांगितलं की प्रिटेंड करतो आपण. आणि 5वी गोष्ट जी आहे, अडॉप्टिंग रॉंग हॅबिट्स टू डिस्ट्रेस. ज्या चुकीच्या कोपिंग स्टाईल्स आहेत, स्मोकिंग, ड्रिंकिंग, जंक इटिंग, नेल बायटिंग, ॲब्सेंटिझम, या गोष्टींमुळे आपण आपल्या इमोशन्स सप्रेस करतो आणि त्या चुकीच्या कोपिंग मेकॅनिझम आपण अडॉप्ट करतो. हाऊ टू आयडेंटिफाय स्ट्रेस. आपण स्ट्रेसमध्ये आहोत हे कसं आयडेंटिफाय करणार, याच्या काही सोप्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं, स्लीप डिस्टर्बन्स. झोप येत नसेल किंवा सारखी सारखी झोप हे होत असेल, डिस्टर्ब होत असेल, तो सगळ्यात पहिला मुद्दा. जिथं झोप कॉम्प्रोमाइज होते तिथं आपल्याला स्ट्रेसचं फिलिंग यायला लागतं. दुसरी गोष्ट, आपल्या श्वसनाची गती वाढली असेल, इन्क्रीजिंग ब्रीथिंग स्पीड. तिसरं, टेन्स मसल टोन. जे शरीर आहे आपलं, स्नायू आहे, ते रिजिड व्हायला लागतात. आपण स्ट्रेस होतो, थोडंसं आपण जर ऑब्झर्व केलं तर टेन्स मसल टोन सुद्धा आपल्याला बऱ्याच लोकांना दिसतो. रेस्टलेसनेस, सतत पायाची हालचाल करणं. नेक्स्ट, पाल्पिटेशन्स, छातीमध्ये दडदड वाढणं, चेहऱ्यावर स्ट्रेस दिसणं, फेशियल एक्सप्रेशन, स्टमक एक आणि फ्रिक्वेंट मिक्च्युरेशन. बऱ्याच लोकांना स्ट्रेस असेल एक्झामच्या आधी किंवा इंटरव्ह्यूच्या आधी तर पोटात दुखणं, फ्रिक्वेंट मिक्च्युरेशन, सारखं सारखं वॉशरूमला जाणं, या पद्धतीचे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर दिसतात, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपण स्ट्रेसमध्ये आहोत. दीज आर सम सिग्निफिकंट सिम्पटम्स. हा स्ट्रेस मॅनेज करायचा कसा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जेवढे माझ्याकडे पेशंट्स असतात, क्लायंट्स असतात, त्या सर्वांना ही 7D टेक्निक मी स्पेसिफिकली रिकमेंड करत असतो. 7D टेक्निकमध्ये काय आहे, पहिलं, डिस्कस. तुम्हाला जर स्ट्रेस असेल, घरामध्ये स्ट्रेस असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस असेल, तर तुम्ही तुमच्या कलिग सोबत डिस्कस करू शकता, मित्रमैत्रिणींसोबत डिस्कस करू शकता, तुमच्या फॅमिलीसोबत डिस्कस करू शकता. तुमच्या इमोशनल शेअरिंगमुळे सुद्धा तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, डाएट अँड एक्सरसाइज. डाएट अँड एक्सरसाइज यामध्ये ज्यावेळेस आपण या गोष्टीवर फोकस करतो त्यावेळेस आपल्या शरीरातले जे मी सांगितले कॉर्टिसॉल आणि नॉरएपिनेफ्रिन हार्मोन हे रेग्युलेट केले जातात आणि ॲड्रिनालिन नावाचं हॉर्मोन पंप केलं जातं, जे की स्ट्रेस बस्टर म्हणून ऍक्ट करतात. एक्सरसाइजचा सगळ्यात चांगला फायदा तोच की आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो त्यावेळेस ॲड्रिनालिन आपल्या शरीरात सिक्रेट होतं, जे अल्टिमेटली स्ट्रेस बस्टरचं काम करतं. तिसरं, डीप ब्रेथ. कुठेही असं वाटतंय की आता आपण स्ट्रेसमध्ये आहोत पण आपल्याला करायला काही स्कोप नाहीये, कुठे डिस्कस करू शकत नाही, डाएट अँड एक्सरसाइज हे वेळ नाहीये, अशा वेळेस शांत बसावं एका ठिकाणी आणि खोल श्वास घ्यावा आणि सोडावा. ही सिंपल टेक्निक 5 ते 10 मिनिटं जरी केली तरी सुद्धा आपला स्ट्रेस बऱ्यापैकी रिलीव्ह होऊ शकतो. चौथं, ड्रिंक वॉटर. पाणी भरपूर प्यावं. 5वा जो पॉइंट आहे, डिलेड रिॲक्शन. हा एक खूप छान महत्वाचा मुद्दा आहे. कुठलीही गोष्ट झाली तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, खूप इमिडिएटली रिॲक्शन देत असतो, आउट ऑफ अँगर, आउट ऑफ इम्पल्सिव्हिटी. पण या रिॲक्शनचा फायद्यापेक्षा तोटाच जास्त होतो. बऱ्याच लोकांना याचा अनुभव सुद्धा आला असेल. त्यामुळं कुठलीही गोष्ट समोर असेल तर त्या गोष्टीला पटकन रिॲक्ट न होता थोडं थांबायचं, त्या गोष्टीचा विचार करायचा शांतपणे आणि मग ती रिॲक्शन दिली गेली पाहिजे. या पद्धतीने डिलेड रिॲक्शन वापरावी. याचा सुद्धा स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग करता येतो. 6वा, डिस्ट्रॅक्ट युअर माइंड. एक छोटीशी गोष्ट आहे जी आपल्याला सारखी त्रास देते. अशा वेळेस आपण आपलं माइंड जर डायव्हर्ट केलं, गाणे ऐकले किंवा दुसऱ्या काही गोष्टीमध्ये जर डायव्हर्ट केलं तरी सुद्धा आपला एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा स्ट्रेस कमी व्हायला आपल्याला मदत होऊ शकते. आणि 7वा आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो, डेव्हलप अ प्लॅन. तुम्ही प्लॅन डेव्हलप करा आणि त्या अकॉर्डिंगली काम करण्यासाठी सुरुवात करा. ठीक आहे. या 7D टेक्निक जे आहेत ते तुमचा स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात. दिस इज द लास्ट स्लाइड. यामध्ये माइंडफुलनेस मेडिटेशन, कदाचित बऱ्यापैकी तुमच्यापैकी लोकांना ही गोष्ट माहीत असेल किंवा जरी नसेल तरी एक खूप सिंपल टेक्निक आहे, इफेक्टिव्ह टेक्निक आहे.
कुठलेही रिलिजियस सेंटिमेंट्स किंवा रिलिजियस थिंग या गोष्टीमध्ये नाही. ही टेक्निक काय आहे, या टेक्निकसाठी एक तर तुम्ही सकाळीच किंवा संध्याकाळीच करायला पाहिजे असं कुठलंही वेळेचं बंधन नाही. ही टेक्निक कधीही तुम्ही वापरू शकता. जेवण झाल्यानंतर, जेवणाच्या आधी, सकाळी, रात्री, संध्याकाळी कुठलेही लिमिटेशन्स या गोष्टीला नाही. दुसरी गोष्ट, ही टेक्निक वापरताना तुम्ही कुठेही बसू शकता किंवा झोपू शकता. फक्त मुद्दा हाच की साधारण 20 मिनिटं तुम्ही तुमचा श्वास खोल घ्यायचा आहे आणि शांतपणे सोडायचा आहे, दीर्घ सोडायचा आहे. ही टेक्निक जर तुम्ही 8 आठवडे साधारण फॉलो केली तर आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात किंवा जे ब्रेन मधले केमिकल्स असतात, जे तुमचा मूड इलिव्हेट ठेवायला, तुमचा स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी, तुमचा हॅपीनेस वाढवण्यासाठी काम करतात, ज्यामध्ये सेरोटोनिन असेल, डोपामिन असेल, नॉरेपिनेफ्रिन असेल, ऑक्सिटोसिन असेल, लव्ह हार्मोन म्हणतो आपण त्या गोष्टीला. तर हे सर्व हार्मोन्स किंवा हे सर्व केमिकल्स या टेक्निकनी रेग्युलेट होतात. आणि दीज आर सायंटिफिक स्टडीज किंवा MRI पेट स्कॅनने सुद्धा हे स्टडीज केले आहेत की माइंडफुलनेस मेडिटेशननी साधारण तुम्ही जर ही टेक्निक 20 मिनिटं 8 आठवडे जर केली तर तुमच्यात पॉझिटिव्ह मेंटल हेल्थचे चेंजेस दिसायला लागतात, जे की तुमच्या लॉंग लास्टिंग लाईफसाठी खूप युजफुल आहेत. ठीक आहे. अँड दिस इज इट. हॅलो. Hello, sir. There is one question from Srishti Kulkarni. Yes. What function does hippocampus plays in controlling stress? Also, would increase dopamine level helps controlling cortisol levels? Yes. हिपोकॅम्पस हा जो मी आता तुम्हाला अॅमिगडालाचा जो पोर्शन दाखवला तो अगदी हिपोकॅम्पसच्या शेजारी आहे. हिपोकॅम्पस एक्झॅक्टली स्ट्रेसवर डायरेक्ट काम करत नाही, पण जो अॅमिगडाला पोर्शन आहे त्यातला तो स्ट्रेसवर काम करतो. दुसरी गोष्ट जी विचारली, डोपामिन लेवल. येस, डोपामिन लेवल जर आपली वाढली असेल किंवा रेग्युलेट झाली असेल तर हे नक्कीच कॉर्टिसॉल आणि नॉरेपिनेफ्रिन जे आपले हार्मोन्स आहे ते रेग्युलेट करायला मदत करतात आणि त्याच्याने स्ट्रेस लेवल कमी होऊ शकते. ज्या 7D टेक्निक सांगितल्या त्या याच पद्धतीने काम करतात की ज्या डोपामाइन, सेरोटोनिन हे जे हार्मोन्स आहेत किंवा हे जे केमिकल्स आहेत ते वाढवण्यासाठी आपल्याला मदत करू शकते. Any question from students? Sir, Swapnil Yes. Parashari asking one question. Will you please tell us something about hypnosis and subconscious reprogramming? राईट. हिप्नोसिस आणि सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग चांगला क्वेश्चन आहे. बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस पेशंट येतो किंवा क्लायंट येतो तेव्हा एखाद्या गोष्टीची लेट्स से आपण सिनारिओ कन्सिडर करूया की त्या पेशंटला भीती वाटते, घाम येतोय, कुठल्या तरी गोष्टीचा स्ट्रेस येतोय, पण तो स्ट्रेस किंवा ती भीती जी असते ती कुठल्या गोष्टीमुळे ते आपल्याला लक्षात येत नाही किंवा त्या व्यक्तीला सुद्धा ते लक्षात येत नाही की नेमका कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय. अशा आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात सबकॉन्शियस माइंडला ज्या सेटल झालेल्या असतात, त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत असतो, त्याचे सिम्पटम्स पण दिसत असतात. काही लोकांना हेडेक होतो, काही लोकांना भीती वाटते, काही लोकांना नैराश्य यायला लागतं, पण त्याचं नेमकं कारण बऱ्याचदा सायकियाट्रिस्ट जे असतात त्यांना सुद्धा उलगडत नाही. अशा वेळेस हिप्नोसिस खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. संमोहन म्हणजे काय की ज्या वेळेस पेशंट आपल्याकडे असतो त्याला आपण ट्रान्स फेज मध्ये नेतो. ट्रान्स फेज म्हणजे अशी फेज जी झोपेच्या आधीची, गाढ झोपेच्या आधीची फेज असते, ज्यामध्ये तो क्लायंट किंवा पेशंट हा कॉन्शियस असतो की त्याला कुठल्या पद्धतीच्या ऑर्डर्स दिल्या जातात. आणि या फेजमध्ये आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे जे की 90% काम करतं आपल्या शरीरावर,
ते सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं. अशा फेजमध्ये आपण जो हिप्नॉटिझम करतो किंवा जो हिप्नोसिस असतो तो त्या पेशंटच्या सबकॉन्शियस माइंडला काही सूचना देतो. त्या सूचना घेत असताना सुद्धा पेशंट अवेअर असतो. पेशंटच्या मनाविरुद्ध त्या सूचना देता येत नाही. सगळ्यात महत्वाचं तर त्या पेशंट सूचना घेत असतो आणि त्यावेळेस आपण सपोज या ज्या सूचना देतो की तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ज्याच्यामुळे तुम्हाला भीतीचा त्रास होतोय, नैराश्याचा त्रास होतोय, झोप येत नाहीये, त्याची जी कारण आहे ती कमी होत जात आहेत किंवा रिलीव्ह होत आहेत, तर त्या कमांड तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्सेप्ट करतं आणि त्या पद्धतीने तुमच्या बॉडीवर किंवा तुमच्या मनावर काम करायला ते सुरुवात करतं आणि हळूहळू पेशंट त्यातनं रिकव्हर होतो विदाउट एनी मेडिसिन आणि ज्यावेळेस कॉज क्लिअर नसतो त्यावेळेस. ठीक आहे. Sir, next question is from Samir Khandade. Do binaural beats actually works in meditation? Okay, binaural beats actually works in meditation. मला बायनरल बीट्सचा स्पेसिफिक त्यांना काय म्हणायचं थोडंसं कळ बरं पडेल. समीर खंदाडे जे आहेत. Okay, he will send another message. Till we go for the next question. Okay. From Saloni. Is it true that the advantages of meditation is seen only when we do it in free space or at early morning? नाही, असं नाही आहे. ज्यावेळेस मेडिटेशन आपण करतो, मी आता तेच सांगितलं, सिंपल तुम्ही जर मेडिटेशन केलं त्याला वेळ काहीही लागत नाही. तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, जेवणानंतर करा, जेवणाच्या आधी करा, त्याला कुठलीही वेळ किंवा कुठलाही काळ मॅटर करत नाही. याला सायंटिफिक कारण असं आहे, ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करता कुठल्याही टेक्निकने करा, भले विपश्यनाची टेक्निक असेल किंवा सुदर्शन किंवा कुठली असेल, त्याला सायंटिफिक एवढंच कारण आहे की आपल्या शरीरातला जो ऑक्सिजन लेवल असते, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड जी म्हणतो आपण त्याला, ती वाढते आणि पर्यायाने मेंदूला मिळणारा ऑक्सिजन हा वाढला जातो. तर त्यामुळं आपला ब्रेन जो आहे तो जास्त कॉन्शियसली आणि जास्त ऍक्टिव्हली वर्क करतो आणि बाकीचे आपले जे फंक्शन्स असतात, जे मेंदूतून सगळे प्रोग्राम असतात, त्यांच्यावर आपला काय म्हणतात, त्यांच्यावर चांगला परिणाम दिसायला सुरुवात होते. दॅट्स इट. त्यामुळे मेडिटेशन हे सकाळीच करावं, संध्याकाळी करावं अशी काहीच गरज नसते. फक्त ते रेग्युलर करावं आणि साधारण त्याचे रिझल्ट जर आपल्याला बघायचे असतील तर एक रोज 20 मिनिटं आणि 8 आठवडे हा सायंटिफिक प्रूव्हन स्टडीज आहे. हे जर आपण केलं तर तरी सुद्धा आपल्याला त्याचे रिझल्ट लक्षात येऊ शकतील. So next question is from Prabhu. Sir, will dopamine fasting will help to reduce health stress, and if how many times do it in a month or how much hours? येस, रिड्यूस करू. डोपामिन फास्टिंग मुळे स्ट्रेस रिड्यूस व्हायला नक्कीच मदत होते. फक्त कुठलीही गोष्ट एक्सेसिव्ह न करता ती रेग्युलेट वेळेत असावी, एवढंच माझं म्हणणं राहील. करण्याबद्दल काही हरकत नाहीये. रेग्युलर जर केलं तरी सुद्धा त्याचा त्रास काहीच नाहीये. Samir Khandade again asking about that. Binaural beats are used in meditation. Okay, got it. Right. Yes, binaural beats हे मेडिटेशन मध्ये मदत करू शकतात. जो टेम्पो आपल्याला मेंटेन करायचा असतो तो मदत करण्यासाठी बायनोरल बीट्सची मदत होऊ शकते. पण ऍट द सेम टाइम मुद्दा हाच आहे की ज्यावेळेस आपण मेडिटेशन करताना ते ऐकतो की आपलं ध्यान किंवा आपली जी गोष्ट आहे ती डायव्हर्ट होऊ नये, यासाठी त्याचा आपण वापर करू शकतो आणि डेफिनेटली इट वर्क्स फॉर मेडिटेशन. Because of COVID-19, the exams results are calculated using formulas and some decision also pending. So can you elaborate or give information to the students on how to cope up exam workload, exam study workload, how they manage it?
एक्झाम रिलेटेड and जे how आहे. to live stress free for the exams also. हा. आता सध्या बेसिक एक कोविडवर थोडी इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने, आता मी जे आहे कमला नेहरू हॉस्पिटलला मी जेव्हा काम करतोय त्यावेळेस एक गोष्ट सारखी दिसते, कुठल्या कोविडच्या संदर्भात मी थोडं बोलतो आणि नंतर आपण एक्झाम स्ट्रेसवर येऊया. कोविडच्या सिम्पटम संदर्भात जर विचार केला तर असे लोक जास्त अफेक्ट होत आहेत की ज्यांची इम्युनिटी ही कॉम्प्रोमाइज आहे. पहिला मुद्दा म्हणजे ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, डायबेटीज, बीपी, शुगरचा त्रास आहे, किंवा असे लोक त्यामध्ये कॉम्प्रोमाइज जास्त होत आहेत जे मेंटली डिस्टर्ब झालेत कोविड झाल्यामुळे. आता मध्ये एक सर्वे जर कोणी वाचला असेल तर सर्वे आला होता, पुण्यातल्या 51% लोकांना कोविड होऊन गेला आहे कारण त्यांच्या शरीरात त्या अँटीबॉडीज सापडल्यात. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की कोविड हे जरी पॅन्डेमिक असलं तरी एक योग्य काळजी जर घेतली आणि आपली इम्युनिटी आपण मेंटेन ठेवली तर याची काळजी करण्याची किंवा याची भीती वाटण्याचं फार काही कारण नाही. माझ्याकडे रोज 2 ते 3 पेशंट फक्त कोविड फोबियामुळे येतात की ज्यांना असं वाटतं की बाबा त्यांना ते होऊ शकतं किंवा त्याचा त्रास होऊ शकतो. तर शांतपणे आपण त्या गोष्टी डील केल्या, कुठलाही स्ट्रेस न घेता, आणि आपल्या इम्युनिटीवर काम केलं तर कोविड होऊन जरी गेला असेल तरी पण त्याचं फार काही टेन्शन घेण्याचं किंवा भीती वाटण्याचं कारण नाहीये. हा मुद्दा. दुसरा, आता कोविडमुळे न्यू नॉर्मल स्टाईल आपल्याला अडॅप्ट करावी लागते. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आल्यात, एक्झाम असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या. तर ते करताना मी परत सांगितलं, तुमचा स्क्रीन टाइम मॅनेज करणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. तुम्ही स्क्रीनवर किती वेळ राहताय, किती वेळ स्क्रीनवर काम करताय, तो तुमचा मॅनेज करा. त्याच्याने सुद्धा तुमचा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल. दुसरं, एक्सरसाइज आणि मेडिटेशन या सध्याच्या काळातल्या मस्ट असणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही केल्या तर ते तुम्हाला स्ट्रेस फ्री लाईफ कंटिन्यू करण्यासाठी खूप मदतशीर ठरतील. जे मी तुम्हाला टेक्निक सांगितली माइंडफुलनेस मेडिटेशनची, हे टेक्निक्स जर तुम्ही ट्राय केली किंवा इन जनरल मेडिटेशन जरी केलं किंवा नॉर्मल एक्सरसाइज केली, तुमचे हार्मोन्स रेग्युलेट राहिले, तुमची इम्युनिटी डेव्हलप राहिली, तरी सुद्धा तुमची लाईफ स्ट्रेस फ्री होऊ शकते. आणि कुठलीही जी सिच्युएशन असेल, एक्झाम असेल, इंटरव्ह्यूज असतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील, त्या तुम्हाला डील करायला त्याच्याने फार मदत होऊ शकेल. So Swapnil asking one question. Yes. Will you please suggest some books on subconscious reprogramming? Subconscious reprogramming. There are some books of Dr. Manohar Naik, who is hypnotherapist, one of the famous hypnotherapists of India. He has written many books on hypnotism and subconscious reprogramming. You can search it on web or online. Dr. Manohar Naik is a very good author. Any other questions from students? Sir, can you give one scenario about any students who can, I think by, if you expect one scenario of a student who gets successful in life by doing such kind of activity, and his stress affects lot in the career of students? Okay. जर थोडी सध्याची सिच्युएशन जर पाहिली, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणारे बरेच स्टुडंट्स तुमच्यात पण असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे प्रिपेअर करतात. ऑलमोस्ट आता या कोविडच्या काळाच्या आधी साधारण या एक्झामच्या स्ट्रेसमुळं बरेच पेशंट सायकेट्रिस्टकडे दाखवायला येतात. कारण काय असतं की एक्झाम क्लिअर होत नाही, घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स आहेत, ही एक्झाम नाही झाली तर आम्ही काय करू. एक्झामला लार्जर दॅन लाईफ महत्व दिलं जातं. अशा वेळेस जो
स्टुडंट असतो त्याचा स्ट्रेस हा प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो, कारण त्याचे एक्सपेक्टेशन्स खूप असतात आणि जी एक्झाम असते त्याला एक आपल्या अवास्तविक महत्व दिलं जातं. या याच्यात सिंपल हेच सांगणं असतं की जस्ट कन्सिडर एक्झाम ॲज अ एक्झाम, डू नॉट गिव्ह इम्पॉर्टन्स लार्जर दॅन लाईफ. लार्जर दॅन लाईफ पेक्षा त्याला म्हणजे लार्जर दॅन लाईफ या अप्रोचने एक्झामला मोठं करणं बिलकुल चांगलं नाहीये. ठीक आहे, आपण शांतपणे जर विचार केला तर आपल्याला करिअरचे बरेच ऑप्शन्स असतात. एक ऑप्शन आपल्यासाठी बंद झाला किंवा एका ऑप्शन मध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाहीये याचा अर्थ आपण फेल झालो अशा पद्धतीने कधीच नसतो. असे बरेच स्टुडंट जे असतात ते विचार करतात. हा, त्या एक्झामसाठी स्टडी करणं, मेहनत घेणं हे गरजेचं आहे, पण याही व्यतिरिक्त जर एक्झाम क्लिअर होत नाही तर याचा अर्थ असा नाही की समवन हॅज फेल्ड इन एक्झाम, दॅट मीन्स समवन हॅज फेल्ड इन लाईफ. कारण आयुष्याची एक्झाम ही खूप मोठी असते, त्यामुळं बाकीचे ऑप्शन्स एक्सप्लोर करा. असे बरेच जण आहेत ज्यांनी आपली एक्झाम म्हणजे मी स्टुडंट एक्झाम्पल देतो की एमपीएससी एक्झाम क्लिअर न झाली, युपीएससी एक्झाम क्लिअर न झाले नाही, पण दुसरे ऑप्शन ज्यावेळेस त्यांनी एक्सप्लोर केले तर दुसऱ्या ठिकाणी ते चांगल्या लेवलवर यशस्वी झालेत आणि आज चांगल्या पद्धतीने काम देखील करतायत. तर त्यामुळं हा अप्रोच असणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात लिमिटेशन्स ठेवा की कुठल्याही गोष्टीसाठी मी तयारी किती करणार आहे, डेडिकेशन किती देणार आहे. यदा करायची सक्सेस आलं तर डेफिनेट चांगलीच गोष्ट आहे, पण नाही आलं किंवा रिपिटेटिव्हली त्या गोष्टीसाठी जर आपण प्रयत्न केले तरी सुद्धा जर सक्सेस येत नसेल तर कुठेतरी तुमचा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करून दुसरा वे तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. पण यामध्ये चुकीचं काहीच नाहीये किंवा वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये. So next question is from Onkar. Students feel that they failed, but also their parent too. येस, हा खूप महत्वाचा आणि चांगला आहे प्रश्न. मी तेच म्हणलं, पॅरेंट्सची रेस लागली आज की आम्ही जे घोडे शर्यतीत पळवतोय, थोडक्यात स्टुडंट्स म्हणजे पॅरेंट्सचे घोडे आहेत आणि तो घोडा जर शर्यतीत हारला तर आमचं कसं होणार किंवा त्याचं कसं होणार, हा मुद्दा फार कळीचा झालाय आज. आणि पॅरेंट्सचं जास्त लक्ष त्यांच्या स्वतःपेक्षा मुलांच्या करिअरवर जास्त असतं. मुलांना फ्री हँड देण्यामध्ये त्यांना जी रिस्क वाटते ती आजची सगळ्यात घातक गोष्ट आहे. माझं त्या पॅरेंट्सला एवढंच म्हणणं असेल की तुमचे जे मुलं आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने चुकू द्या, लढू द्या आणि त्यातून त्यांना उठून पुढे जाऊ द्या. हे खूप महत्वाचं आहे. हा अप्रोच ठेवणं आजच्या काळाची गरज आहे. अदरवाईज स्टुडंट्स हे स्ट्रेसनी बर्नआउट होत आहेत. एक बॉस सिंड्रोम म्हणून आहे सध्या फार फेमस, बर्नआउट स्ट्रेस सिंड्रोम म्हणतो त्याला. स्टुडंट हे बॉस व्हायला लागलेत, म्हणजे बर्नआउट स्ट्रेस सिंड्रोम मधून जात आहेत. तर असं करू नका. अवास्तविक एक्सपेक्टेशन्स पॅरेंट्सनी सुद्धा त्यांच्या मुलांकडून करू नये आणि मुलांनी सुद्धा त्यांना व्यवस्थित सांगावं की माझ्या अशा अशा लिमिटेशन्स आहेत, मी या पद्धतीने पुढे जाणार आहे किंवा अशा पद्धतीने मी काम करू शकेल. यामध्ये क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर पॅरेंट्स आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन नसेल, संवाद नसेल, तर हा स्ट्रेस जास्त वाढत जातो किंवा या एक्सपेक्टेशन ज्या असतात अवास्तविक त्या जास्त वाढत जातात. तर तो गॅप कमी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं पॅरेंट्सचं आणि स्टुडंटवरचं बर्डन कमी होऊन जाईल. ठीक आहे. Next question from Sahil. How much screen time, TV, mobile, etc. a day is okay, and balance between health and gadgets, considering that now we are relying mostly on technology. बरोबर. सध्याच्या न्यू नॉर्मल लाईफ मध्ये मॅक्सिमम आपण टेक्नॉलॉजीवर डिपेंड आहोत, स्क्रीनवरच डिपेंड आहोत. पण बेसिक जो तुमचा वर्क कामाचा जो काही लोड आहे तो करणं गरजेचंच आहे. त्याला पर्याय सध्याच्या काळात तरी नसल्यामुळं आपण जे काम होतंय ते स्क्रीनवर करणं, पण जो व्यतिरिक्त जो टाइम आहे तो मोबाईलवर न घालवता आपल्या मित्रांशी बोलणं, घरातल्यांशी बोलणं किंवा अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपले छंद जोपासणं याच्यात घालवला तर तो जास्त चांगल्या पद्धतीने युजफुल होऊ शकेल आणि जो स्ट्रेस स्क्रीन टाइम वापरल्यामुळे होतोय तर तो कमी होईल. जी रिक्वायर्ड स्क्रीन टाइम आहे, जी जेन्युन आहे, जसे तुमचे लेक्चर्स असतील, तुमच्या प्रोजेक्टचं काही काम असेल तर तो नक्की वापरा, पण
त्या व्यतिरिक्त सपोज काही गेम खेळण्यामध्ये असेल, मोबाईलवर टाइमपास करण्यात असेल, फेसबुक असेल, डिजिटल मीडियावरचा जो टाइम असेल तो तुम्ही तुमचा कमी करू शकता आणि तो वेळ तुम्ही पुस्तक वाचन करण्यात घालू शकता, तुमच्या घरच्यांशी बोलण्यात घालू शकता, डिस्कशन्स मध्ये घालू शकता. फ्रुटफुल ज्या पद्धतीने तुमचं त्यातनं काही आउटपुट निघेल अशा पद्धतीने तो तुम्ही वापरू शकता. तर सध्याच्या काळात तर ही महत्वाची गरज आहे की जो अपार्ट फ्रॉम जेन्युइन स्क्रीन टाइम आहे तो चांगल्या गोष्टींवर आपण घालवावा. Next question is from Srushti. You said that we should use less electronic gadgets, but our day starts with electronic gadgets and ends with it as we are IT students. So is there any other way? या मी डेफिनेटली तेच आता सांगितलं की जरी IT स्टुडंट्स असेल, जेवढे तुम्हाला जेन्युइन त्याचं तुम्ही एक लिस्ट करा की तुम्हाला खरंच जेन्युनिटी किती स्क्रीन टाइमवर तुम्ही घालवायची आहे किंवा किती घालवायची गरज आहे. हे फिक्स झाल्यानंतर जो इतर टाइम आहे तुमचा, जो अदर टाइम जो काही स्पेंड राहील किंवा रिमेनिंग राहील स्क्रीन टाइम, जेन्युइन स्क्रीन टाइम वापरण्या व्यतिरिक्त, तो जो स्क्रीन टाइम आहे तो तुम्ही तुमच्या घरच्यांना द्या, तो तुम्ही तुमच्या मित्रांना द्या, तो चांगल्या गोष्टींसाठी द्या अपार्ट फ्रॉम स्क्रीन, की ज्या गोष्टी तुम्ही फिजिकली करू शकताल किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकताल. पण तो तुम्ही सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे, त्याचा शेड्यूल करणं गरजेचं आहे. ऍटलीस्ट 8 ते 10 तास जरी तुम्ही स्क्रीनवर असाल, पण 10 तासाव्यतिरिक्त जो नंतरचा 14 तासाचा वेळ आहे तो तुम्ही कसा मॅनेज करणार, का तो सुद्धा तुम्ही फेसबुक, डिजिटल मीडिया, व्हॉट्सअप यावरच वापरणार आहात, हे तुम्ही थोडं डिसाईड करा. आणि रात्रीचं झोपायच्या आधी एक स्वतःसाठी नियम करून घ्या सगळ्यांनीच, की झोपायच्या आधी 1 तास मी मोबाईल बघणारच नाही. तो मोबाईल मी सायलेंटवर ठेवून देईल किंवा बाजूला ठेवून देईल आणि तो मी माझ्या स्वतःसाठीचा पर्सनल टाइम एक्सपेंड करायला तो वेळ घालवेल. हे फक्त करून बघा. ते करताना बऱ्याच लोकांना ते पॉसिबल होणार नाही, कारण सकाळी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघण्याची आपल्याला सवय लागली, त्याचं ऍडिक्शन झालंय. हे न्यू स्क्रीन ऍडिक्शनचं पार्ट आहे, थोडा तो कमी करण्याचा प्रयत्न करा. Sir, next question is from Yogesh. Can stress cause orthostatic hypotension? हो, स्ट्रेसमुळे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होऊ शकतं, पण फार कमी केसेस अशा पद्धतीने बघायला मिळतात की स्ट्रेसमुळे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन झालंय. बेसिकली ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बसून उठता किंवा झोपेतून पटकन उठता त्यावेळेस तुम्हाला चक्कर येते. इन जनरल जर सामान्य भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रेसमुळे हे होऊ शकतं, कारण ज्यावेळेस आपल्या शरीरावर स्ट्रेस असतो त्यावेळेस जे हॉर्मोन्स मी सांगितले, कॉर्टिसॉल, नॉरएपिनेफ्रिन हार्मोन, स्ट्रेस हार्मोन, यांची कार्यक्षमता वाढलेली असते आणि स्ट्रेस जनरेट होत असतो. अशा वेळेस मेंदूला मिळणारा जो ऑक्सिजन सप्लाय आहे किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असतात ज्या गरजेच्या असतात त्या कमी होऊन जातात आणि पर्यायाने ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन दिसू शकतात, पण हे रेअरली दिसतं. So next question is from Shreya. How to control anger or depression which comes due to situation we cannot change? येस, सगळ्यात महत्वाचं आपल्या 7D टेक्निक मधला एक डी होता, डिलेड रिॲक्शन. कुठलीही गोष्ट समोर असेल, कुठलीही गोष्ट आपल्याला वाटते ती चुकीची होते किंवा आपल्याला त्या गोष्टीचा राग येतोय, पटकन रिॲक्ट होऊ नका. थोडा त्या गोष्टीबद्दल शांतपणे विचार करा आणि मग रिॲक्ट व्हा. याच्याने सुद्धा जो तुमची इम्पल्सिव्हिटी असते किंवा अँगरची जी फेज असते ती कमी होऊन जाईल. कारण या एका पर्टिक्युलर मोमेंटमध्ये ज्यावेळेस तुम्ही इम्पल्सिव्ह होता किंवा तुमचा अँगर आउटबर्स्ट होतो त्यावेळेस तुमच्याकडून एखादी चुकीची गोष्ट नक्की होऊ शकते, हे डोक्यात ठेवा. त्यामुळे डिलेड रिॲक्शन हा खूप मोठा मुद्दा आहे. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही या गोष्टीचा वापर करू शकता. थांबा कुठल्याही गोष्टीसाठी आणि मग त्याच्यावर रिॲक्ट व्हा. दुसरी गोष्ट डिप्रेशन म्हणतात. डिप्रेशनच्या वेळेस तुम्ही एक तर स्वतःशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. स्वतःशी संवाद साधणं आणि तुमचे जे जवळचे व्यक्ती आहेत, तुमचे मित्र असतील, तुमच्या घरातले असतील, जे तुमच्या विश्वासातले आहेत, त्यावेळेस तुम्ही तुमच्या फिलिंग्स त्यांच्यासोबत शेअर करा. जर तेही नसेल होत आणि तरी सुद्धा तुमची जी डिप्रेसिव्ह फेज आहे ती कंटिन्यू राहते साधारण 2 आठवड्यापर्यंत, तर त्यावेळेस तुम्हाला नक्की सायकेट्रिस्ट जे असतात, मानसोपचार तज्ञ, त्यांना एकदा कन्सल्ट करणं गरजेचं आहे. मिनिमम 2 आठवडे जर डिप्रेसिव्ह फेज आपल्याकडे राहते हे जर लक्षात येत आहे तर अशा वेळेस
डॉक्टरांना दाखवा, त्यांच्याशी कन्सल्ट करा. काही टेक्निक्स असतील, काही गोष्टी असतील किंवा काउन्सिलिंग त्यातनं बरं वाटलं तर चांगलंच आहे. अदरवाईज काही मेडिसिनने सुद्धा काही दिवसांसाठी आपण ते सिम्पटम कमी करून नॉर्मल लाईफला पेशंटला आणू शकतो. Next question is from Madhura. How to recognize when we need medical advice for our stress mental health? येस, छान क्वेश्चन आहे. आताच मी ते सांगितलं की एखादी जी फेज आहे, सपोज तुम्हाला उदास वाटतंय, एकटं राहावं वाटतंय, खूप चिडचिड होतीये, त्याच्यानंतर लोकांशी बोलावं वाटत नाहीये, मूड स्विंग्स बरेच आहेत, खूप रडावं असं वाटतंय, त्याच्यानंतर झोप येत नाहीये रात्री, असं साधारण 1-2 आठवडे जर तुम्हाला होत असेल, 2 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त अशी कंडिशन जर राहत असेल, किंवा तुम्ही जर विचार केला, तुम्ही जरी कोणाशी बोलले, तुमच्या मित्रांशी जरी काही गोष्टी शेअर केल्या, तरी सुद्धा जे तुम्हाला समाधान पाहिजे मनाला किंवा जो आनंद पाहिजे मनाला तो तुम्हाला मिळत नाहीये, अशा वेळेस तुम्ही नक्की सायकियाट्रिस्ट जे डॉक्टर असतात, मानसोपचार तज्ञ असतात, त्यांची मदत घेऊ शकता, त्यांना कन्सल्ट करू शकता. The next question is from Shubham. How to reduce headache and eye strain which is caused by excessive use of laptop, mobile? Are there any techniques or exercises to reduce it? टेक्निक सिंपल आहे. ज्यावेळेस तुम्ही लॅपटॉप ओपन करायच्या आधी 10 मिनिटं शांतपणे तुम्ही मेडिटेट करा, डोळे बंद करून, आणि तुमचं लॅपटॉपचं काम झाल्यानंतर सुद्धा 10 ते 15 मिनिटं तुम्ही मेडिटेट करा. आणि मधला जो काळ आहे, सपोज 2 तास, 1.5 ते 2 तास झाले की थोडा वेळ तुमची स्क्रीन ऑफ ठेवा, थोडं रिलॅक्स व्हा, पाणी प्या, बाकीच्या थोड्याशा हालचाली करा, एक्सरसाइज म्हणणार नाही मी, पण थोडीशी हालचाल करा, जेणेकरून तुमचं जे शरीर थोडं रिलॅक्स होईल अशा पद्धतीने. आणि मग परत 5-10 मिनिटाच्या ब्रेक नंतर तुम्ही तुमचं काम चालू करा. पण हे करताना चालू करायच्या आधी आणि तुमचं लॅपटॉप बंद केल्यानंतर 10 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करून, आणि आतल्या डोळे 2-3 वेळा फिरवायचे, जेणेकरून तुमच्या आय मस्क्युलर एक्सरसाइज सुद्धा व्यवस्थित होत राहतील आणि तुमच्या डोळ्यांचं सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह राहील. या टेक्निक छोट्या तुम्ही वापरू शकता, आणि याच्यानेच तुमचा हेडेक किंवा आय स्ट्रेन जो आहे तो सुद्धा कमी होईल. फक्त स्क्रीन वापरताना ब्रेक घ्या आणि ब्रेक घेऊन काम करा. थोडासा तुम्हाला रिलॅक्स व्हायला स्वतःला वेळ द्या. तो तुम्ही टाइम ठरवू शकता, 1 तासाचा ठेवायचा, 1.5 तासाचा ठेवायचा, कशा पद्धतीने मॅनेज करायचा तो तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. The next question is from Smita. How to deal with social anxiety? येस, सोशल एन्झायटी मध्ये बरेच प्रकार येतात. सोशल एन्झायटी मध्ये 4 लोकांमध्ये जेव्हा तुम्ही बसता किंवा 4 लोकांमध्ये तुम्हाला बोलायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला वाटणारी भीती, छातीत होणारी दगदग होऊ शकते. गर्दीत जाताना सुद्धा काही लोकांना भीती वाटते, तो सोशल एन्झायटीचा प्रकार होऊ शकतो. काही लोकांना ज्यावेळेस तुम्ही तुमच्या क्लासरूम मध्ये येतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला भीती वाटते. हे बरेच प्रकार सोशल एन्झायटी मध्ये येऊ शकतात. याला सगळ्यात चांगली टेक्निक किंवा सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या बेसिसवर डेली मेडिटेशन जर करू शकला तर ते एक तुम्हाला तुमची सोशल एन्झायटी कमी करण्यात मदत होईल. दुसरं, हिप्नोथेरपीने सुद्धा सोशल एन्झायटी विदाउट मेडिकेशन आपण कमी करू शकतो. जर या दोन्ही टेक्निक्सने जर एन्झायटी कमी होत नाहीये किंवा आहे तीच कंडिशन आहे, तर अशा याच्यात काही मेडिसिन्स आपल्याला ऍज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट चालू करून ती एन्झायटी आपल्याला कमी करता येते. आणि मग त्याच्यातनं काही एक्सरसाइजेस असतात, ते एक्सरसाइजेस आपण मॅनेज करून त्या पर्सनचा रिव्ह्यू घेऊन सोशल एन्झायटी आपण नक्कीच मॅनेज करू शकतो. Next question from Sahil. Does talking to self means that person has gone mad? सेल्फ मटरिंग हा एक सिम्पटम आहे की स्वतःशीच बडबड करत राहणं. पण कशा पद्धतीने माणूस बडबड करतोय हा थोडासा आपण बघायला पाहिजे. अवास्तविक बडबड आहे, स्वतःशीच काहीतरी बडबडतोय, तर नक्कीच तो मेंटल इलनेसचा भाग असू शकतो. काही पर्टिक्युलर डिसीजेस आहेत, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर म्हणून किंवा बाकीचे जे डिसीज आहेत त्यामध्ये हे सिम्पटम्स क्लासिकल दिसू शकतात. फक्त थोडं ऑब्झर्वेशनने आपल्याला कळायला पाहिजे की तो जी बडबड करतोय ती कशातनं करतोय. काही लोक अभ्यास करताना स्वतःशी रिमाइंड करत असतात
तर तसं जर ते नसेल तर दॅट कॅन बी पॉसिबल की मेंटल इलनेसचा भाग आहे. Next question is from Kushal. Can you give some guidance on ergonomic habits and mind tips to stay refreshed and active while working on a dedicated space in front of screen book? We often feel unproductive and stressful working after some time on it. राईट, ठीक आहे. यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या वर्क स्टेशनवर किंवा जे कामावर तुम्ही बसता, लॅपटॉप घेऊन समोर असतात, तेव्हा तुमचं पोस्चर व्यवस्थित ठेवा. टेबल खुर्चीवर जनरली तो असला पाहिजे, त्यामुळे तुमचं पोस्चर व्यवस्थित राहील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरं, टेक फ्रिक्वेंट ब्रेक्स. एक 1 ते 1.5 तास झाला, थोडंसं त्या स्क्रीन पासून डायव्हर्ट व्हा, एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, फ्रेश व्हा, थोडंसं बॉडीला रिलॅक्स करा, स्ट्रेच करा, हात पाय, मानेची एक्सरसाइज, थोडीशी स्ट्रेचिंग करा आणि मग परत येऊन बसा. याच्याने तुम्हाला भरपूर गोष्टी नॉर्मलाइज होतील. कारण जर एक संध तुम्ही एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर नक्कीच तुमचा स्ट्रेस वाढणार आहे आणि तुमची जी बॉडी आहे ती तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करणार आहे. तर त्यामुळे या गोष्टींचा थोडा विचार करा की देर हॅज टू सम लिमिटेशन्स. ते लिमिटेशन्स कशा प्रकारचे असतील हे तुमच्या बॉडी फिजिओलॉजीनुसार तुम्ही ठरवायला पाहिजे की साधारण 1-1.5 तास झालाय तर मी हे करेल बाबा. आणि समोरच्या व्यक्तीला ते सांगून करा जर तुम्ही अपोजिट व्यक्तीशी कम्युनिकेट करत असाल तर. आणि पर्टिक्युलरली ठरवून तुम्ही अशा पद्धतीने राहू शकता. आणि आताच मी जे सांगितलं की लॅपटॉप स्टार्ट करायच्या आधी किंवा काम स्टार्ट करायच्या आधी एक तुम्ही 10 मिनिटं मेडिटेट केला आणि काम झाल्यावर पण तुम्ही 10 मिनिटं मेडिटेट केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट दिसतील आणि तुमचा स्ट्रेस कमी व्हायला त्याची मदत होईल. Any other question from students? Vaishnav is asking how to activate subconscious mind. Like you said, one is by meditation, but anything other than that? अपार्ट फ्रॉम मेडिटेशन, सेल्फ हिप्नोसिस इज द थेरपी. काही जे असतात टेक्निक्स त्यामध्ये आपण स्वतःवर हिप्नोटिझम करून सुद्धा सेल्फ सबकॉन्शियस माइंड जे आहे ते ऍक्टिव्हेट करू शकतो, सेल्फ कमांड देऊ शकतो. त्या टेक्निक शिकणं गरजेचं असतं. त्याचे एक प्रॉपर कोर्सेस वगैरे पण असतात. तर त्या पद्धतीने पण आपल्याला सबकॉन्शियस माइंड आपलं स्वतःच ऍक्टिव्हेट करता येईल. मेडिटेशन सुद्धा आहेच. अजून विपश्यनाची जी टेक्निक आहे ती सुद्धा आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते ऍक्टिव्ह करण्याला आपल्याला मदत करू शकते. Any other question from students? A question from Bhushan. How to go early to bed? It's been a habit now. We cannot sleep before 2 a.m. Some techniques. एक पर्टिक्युलर टाइम तुम्ही फिक्स करा की साधारण 12 किंवा 11 वाजता तुम्ही झोपणार असाल तर तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप त्याच्या आधी 1 तास पूर्णपणे बंद ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी रात्री झोपताना 1 तास आधी मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर करणे सगळ्यात पहिले बंद करा. हे जरी तुम्ही कंट्रोलमध्ये केलं तरी सुद्धा सुरुवातीला थोडा त्रास होईल पण तुमची झोप नॉर्मल वेळेत व्हायला तुम्हाला मदत होईल. दुसरी गोष्ट, रात्री जेवण आपण किती वाजता करतो त्याच्यावर सुद्धा तुमची झोप अवलंबून असेल. जेवण जास्त उशिरा जर होत असेल तर तुमची ऑब्व्हियस झोप जास्त लेटच होणार आहे. पण तुमचं जेवण जर वेळेत होत असेल तर तुम्ही योग्य वेळेत झोपू शकता. हे पण खूप महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट, एक्सरसाइज खूप महत्वाची आहे अशा ह्याच्यात. आता सध्याच्या बरेच जिम्स चालू झाले आहेत.
बाकीच्या पण एक्सरसाइज चालू झाल्या, म्हणजे एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी चालू झाल्या, तर नॉर्मल एक्सरसाइज करणं, एक्सरसाइज जर तुम्ही चालू केली तुमच्या रुटीन शेड्यूल मध्ये, तरी सुद्धा तुम्ही वेळेवर योग्य वेळ तुम्ही झोपू शकता. So next question is from Vaishnavi. Sir, are you able to take, or is it a lot of questions? Can you take? Yeah. Next question is from Vaishnavi. How to activate subconscious mind? I think this Yes. answered. Yogesh Borade. Yogesh, can stress cause sleep talking, or what are other causes for it? येस, स्लीप टॉकिंग हे स्ट्रेसमुळे होऊ शकतं. स्ट्रेस हा वन ऑफ द मेजर रिझन आहे ज्यामध्ये ज्यात रात्री झोपेत आपण बरळतो. अदर कॉजेस जर असतील, सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला काही भीती बसली असेल किंवा कुठल्या गोष्टींचा मनावर इम्पॅक्ट झाला असेल, त्या सुद्धा आपल्या गोष्टी स्वप्नात येतात आणि त्याबद्दल आपण रात्री झोपेत बरळू शकतो. तर स्ट्रेस कॅन बी अ रिझन, आणि मग अपार्ट फ्रॉम दॅट those events or impacts which hamper our subconscious mind that leads to sleep talking. Sleep talking is not good because our brain remains active. आपला मेंदू जो असतो तो जर ऍक्टिव्ह राहिला तर त्या झोपेचा फार फायदा होत नाही आपल्याला, आणि तो स्ट्रेस परत वर्सन होत जातो आणि वाढत राहतो. त्यामुळे शांत झोप होणं महत्वाचं आहे. Any other question from students? I think this session got a lot of questions, and sir also answered it very nicely, and I appreciate for Kiran sir for giving such a beautiful answers for every questions. If you have any questions, students, you can ask here. Yes, asking, once treated, how likely is it that anxiety symptoms will return? ओके, इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. पेशंट कसा आहे किंवा एन्झायटी कुठल्या प्रकारची आहे याच्यावर या गोष्टी करतात, की एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला परत ती सिच्युएशन फेस करावी लागू शकते का. तर काही याच्यात ही सिच्युएशन परत येत नाही, पण काही जर सिव्हिअर एन्झायटीचा प्रकार असेल किंवा खूप जास्त सिव्हिअरिटी असेल डिसऑर्डरची, क्रोनिक डिसऑर्डर जर असेल, बरेच वर्षांपासून जर ट्रीट झाला नसेल, तर त्याला लॉंग टर्म साठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. अशा वेळेस पेशंट मेडिसिनवर स्टेबल राहतो आणि हळूहळू आपण काय करतो, मेडिसिन्स कमी करून त्या थांबवतो. पेशंटचा पुढचा परफॉर्मन्स आपण मॉनिटर करतो, त्याला तसाच त्रास परत होतोय नाही होतोय त्याचा फॉलोअप घेऊन त्या गोष्टी आपल्याला मॉनिटर कराव्या लागतात, आणि मग त्यानंतर त्याची ट्रीटमेंट स्टॉप करून त्याच्या रिस्पॉन्सनुसार आपण हे करतो, ट्रीटमेंट थांबवतो. इट विल डिपेंड ऑन पेशंट टू पेशंट बेसिस. Shreya asking, can being rigid be cause of stress? येस, जर रिजिड आपण राहिलो तर स्ट्रेस हा नक्कीच वाढू शकतो, पण कुठल्या गोष्टीत आपण रिजिड राहतो हे पण तेवढंच महत्वाचं आहे. फ्लेक्झिबिलिटी जर आपल्यामध्ये असेल तर आपण सिच्युएशनला चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. फक्त रिजिड राहून आपण अनावश्यक स्ट्रेस बऱ्याचदा आपली बॉडी बिअर करत असते, त्यामुळे रिजिडिटी कॅन बी अ कॉज ऑफ स्ट्रेस. Tejas is asking, sometimes it happens like we have a good sleep, but we don't feel fresh and energetic after waking up. How to enhance the quality of sound sleep? Technology is one of the reason for that.
झोपताना बरेच जण आपल्यातले मोबाईल कंटिन्यू सोबत ठेवतात, झोपेतून उठल्यावर सुद्धा मोबाईलवर काय आलंय हे आपण सगळ्यात पहिले बघतो. तर थोडं त्यापासून जर आपण दूर गेलो, थोडं त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स ठेवलं तर साऊंड स्लीप साठी आपल्याला चांगली मदत होईल. दुसरं, एक्सरसाइज रेग्युलर ठेवणं खूप गरजेचं आहे. फिजिकल एक्सरसाइज 40 ते 45 मिनिटं जर आपली रेग्युलर असेल तर आपली स्लीप क्वालिटी चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होऊ शकते. तिसरं, मेडिटेशन आपण जर त्यामध्ये केलं 20 मिनिटं तरी, 15 ते 20 मिनिटं, तरी सुद्धा आपली स्लीप क्वालिटी बेटर होते. डाएट आपला व्यवस्थित असेल त्याच्याने सुद्धा स्लीप क्वालिटीवर चांगल्या पद्धतीने आपला इफेक्ट राहू शकतो. Mirza is asking, is overthinking a sign of stress? Yes, overthinking can be a sign of stress. ओव्हरथिंकिंग बऱ्याच मेंटल स्ट्रेस किंवा मेंटल डिसऑर्डरचा पार्ट असतो आणि इट कुड बी अ साइन ऑफ स्ट्रेस. रादर ओव्हरथिंकिंग लीड्स टू स्ट्रेस. Sahil, are you asking a question or we didn't Yes, get yes. you? PTSD, post traumatic stress disorder, he is asking. PTSD is post traumatic stress disorder. डील करायला 7 days. येस, डेफिनेटली पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा जो प्रकार आहे, पीटीएसडी इज व्हॉट, एखादी घटना असेल, आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असेल किंवा समोर आपण एखादा ऍक्सिडेंट पाहिला असेल किंवा आपण एखाद्या ऍक्सिडेंट मधून सफर झालो असेल, तर त्या गोष्टीतून बाहेर निघाल्यानंतर जो माइंडवर आपल्या इम्पॅक्ट होतो तो आपल्या मनावर ताण निर्माण करतो, त्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतो. आणि डेफिनेटली या ज्या 7 Ds टेक्निक आहेत या तो स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करू शकतील. आणि जर यातूनही जर तो त्रास तसाच राहत असेल तर तुम्हाला मानसोपचार तज्ञाला दाखवण्याची किंवा त्यांचा सल्ला घेण्याची नक्कीच गरज आहे. Question from Kushal. Often after going to bed, manifesting your thoughts or contemplating about things that have happened, is it a good sign? Like I do think about good thoughts, but then also some anxious and negative thoughts pop up. How to keep up with it? पूर्ण दिवसाचं म्हणजे जे रिव्हिजन आपण करणं गरजेचं आहे आणि ते केलेलं चांगलं पण आहे, पण त्यावर ओव्हर थिंकिंग होता कामा नये. पॉझिटिव्ह ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे निगेटिव्ह थॉट सुद्धा आपल्या मनात येतात. वी कॅनॉट कंट्रोल ओव्हर देम. तर त्यापेक्षा त्यांना रेग्युलेट कसं करता येईल आणि एकदम झोपायला जाण्याच्या आधी किंवा झोपेच्या वेळेत ते करण्यापेक्षा जो आपण 1 तासाचा वेळ स्वतःसाठी देऊ शकतो स्वतःला झोपेच्या आधी, त्या वेळेत त्या गोष्टी जर रिमाइंड केल्या, त्या गोष्टी जर आपण विचार केला तर त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली कमी होईल. Yes. Yes, Pradnya's question is there. What types of meditation we have to do? Means after some stress or after seeing the screen for 2 or many hours. जस्ट क्लोज युअर आईज अँड टेक अ डीप ब्रीथ. फक्त डोळे बंद करून तुम्ही काय करायचं, खोल श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा. एवढंच तुम्ही टेक्निक फॉलो करा. कुठल्याही त्यात म्हणजे ज्या काही बाकीच्या टेक्निक्स आहेत त्यांचं बेसिक हेच आहे की अल्टिमेटली आपल्या मेंदूचं जे सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन, ते इम्प्रूव्हाइज झालं पाहिजे आणि त्याच्यातून तुम्हाला रिलीफ मिळाला पाहिजे किंवा त्याच्यातून जे ब्रेन केमिकल्स आहेत ते रेग्युलेट झाले पाहिजे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीने मेडिटेशन केलं तरी तुम्हाला तो रिझल्ट दिसेल. पण सिम्पल टेक्निक
जी मी सर्वांना सांगतो ती हीच की तुम्ही फक्त 10 मिनिटं डोळे बंद करून श्वास घ्या आणि श्वास सोडा. याच्यातही पुढे जाऊन बेली मेडिटेशन म्हणून एक प्रकार असतो. त्या बेली मेडिटेशनला साध्या गोष्टी म्हणजे आपण कशा पद्धतीने फॉलो करू शकतो. सिंपल एका ठिकाणी बसणं, पोटावर आपला हात ठेवायचा, श्वास घ्यायचा. श्वास ज्यावेळेस आपण घेतो आपलं पोट पुढे जातं, पर्यायाने आपला हात पुढे जातो आणि श्वास सोडला की पोट मागं जातं. तर आपण कॉन्सन्ट्रेट कशावर करायचं, जो हात ठेवलाय आपण पोटावर तो पुढे आणि मागे कसा जातो याच्यावरच आपण कॉन्सन्ट्रेट केलं म्हणजे आपल्या बेलीवर, तर ते 10 मिनिटं तसं ठेवलं तरी सुद्धा मेडिटेशन होतं. बेली मेडिटेशन म्हणतात त्याला. फक्त काय की आपण कुठल्या तरी एका गोष्टीवर फोकस राहू. काही लोक श्वासावर फोकस राहू शकतात, काही लोक एखाद्या वस्तूवर फोकस राहू शकतात, काही लोक हातावर आपल्या फोकस ठेवतात, काही लोक पोटावर. त्यामुळे जी क्रिया आहे ती रेग्युलेट घडणं गरजेचं आहे. तर साधारण एक 10 ते 15 मिनिटं या पद्धतीने जरी मेडिटेशन केलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. Question from Yash. Can anxiety cause other illness? येस, एन्झायटीमुळे जे आपले स्ट्रेस हार्मोन्स आहेत कॉर्टिसॉल आणि नॉरएपिनेफ्रिन हे वाढतात आणि पर्यायाने या हार्मोन्समुळे मी आधीच सांगितलं की हायपरटेन्शन असेल, शुगरचा त्रास असेल, कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल किंवा बाकीचे जे फिजिकल डिसऑर्डर जे कॉन्सिक्वेन्सेस आपण पाहिले स्ट्रेसमुळे होणारे, हेडेक असेल, चेस्ट पेन असेल, पाल्पिटेशन्स असेल, ते होऊ शकतं. तर एन्झायटी कॅन लीड टू अदर इलनेसेस. Sahil is asking one question. Sir, prayers are also a form of meditation? येस, प्रेयर फॉर्म ऑफ मेडिटेशन म्हणू शकतो आपण. थोडंसं आपल्याला त्याने मेंटल रिलीफ मिळतं, आपल्या इमोशन्स एक्सप्रेस होतात, आपल्या भावना एक्सप्रेस होतात. एक काइंड ऑफ मेडिटेशनचा प्रकार तुम्ही म्हणू शकतो. पण जे प्रॉपर मेडिटेशनने तुम्हाला रिझल्ट त्यातनं दिसतात, जे सायंटिफिक आहे ते तुम्हाला प्रेयरने जो फोबिक इफेक्ट आपण म्हणूया आपल्या इमोशन एक्सप्रेस केल्यामुळे किंवा त्या प्रार्थना म्हणल्यामुळे तो तुम्हाला तेवढा प्रॉपर मेडिटेशनने दिसतो, तेवढा प्रेयरने दिसणार नाही. हा एक बॅकअप सपोर्ट तुम्हाला तुमच्या मनामध्ये नक्कीच तयार करते ती प्रेयर किंवा प्रार्थना आहे. त्याच्याने तुम्हाला गोष्टी स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मदत होऊ शकते नक्कीच. Any other questions? I think, sir, this is a highly interactive session. You answered so much questions and solved the query of students. So I think we will conclude here. I am handing over this to Reva. Reva, are you ready? Yes, sir. Yes, you can start. So firstly, I would like to thank Dr. Kiran Chauhan sir for delivering such an informative and thought-provoking session on stress management and positive mental health. I'm sure many of my fellow friends have benefited a lot from this, and the points which you have raised during the presentation will surely prove very beneficial for us in the long run. And it was a very interactive session and all of us loved it. Lastly, I would also like to thank our Principal of Modern College of Engineering, Dr. Mrs. K.R. Joshi ma'am, HOD IT, Dr. Mrs. Sarita Deshpande ma'am for their continuous support. Thank you. Thank you, sir. Yes.